सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड येथील संत फिलिप चर्चमध्ये 88व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष आराधना आणि प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले। वर्धापन दिनासोबतच महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त मराठी संस्कृती जपत मान्यवरांना सोनेरी फेटे बांधून तरुण संघाने लेझिम पथक खेळून कार्यक्रमाला सुरुवात केली। त्यानंतर 1938 सालात उभारण्यात आलेल्या चर्चला 88 वर्ष पूर्ण होत असून प्रभू येशू ख्रिस्तांचे मनोभावे भक्तिमय आनंदी वातावरणात प्रार्थना करण्यात आली। दरम्यान राजस्थानवरून आलेले बिशप साहेब, नाशिकचे धर्मप्रांत मॉडेरेटर, इफिस्कोपल कॉमेसरी पाळक रॅमसन व्हिक्टर यांच्या उपस्थितीत व हस्ते एकूण 32 मुलामुलींनी पवित्र दृढीकरण विधी संपन्न झाला। यावेळी बिशप साहेबांनी सुंदर वचनामध्ये संदेश देऊन प्रभूमध्ये पवित्र दृढीकरण करून विद्यार्थी यांचा विधी पार पाडला। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भक्ती चालक, नाशिक धर्मप्रांताचे उपाध्यक्ष पाळक रुपेश निकाळजे, प्रीस्ट इन चार्ज प्रशांत बनसोडे, आनंद गणविरे, विजय निकाळजे, संदीप गंगोदक, फिलिप वरा, डिंकन किशोर शिंदे, प्रवीण घुले, राकेश शिंदे, देवेंद्र शिंदे, चेतन घुले व इतर सर्व पाळक वर्ग यांनी भक्तीत सहभाग घेतला। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक रोड सभापती नगरसेवक रमेश धोंगडे, नगरसेवक राहुल दिवे, कैलास मुदलियार, नगरसेविका भारतीताई ताजनपुरे, कोमल मेहरोलिया, आशा तडवी, पूजा नवले, अनिल जोंदळे, राहुल देवरे, योगेश नन्नावरे, खजिनदार संजय वाघमारे, शार्लेत नाडे यांनी कार्यक्रमाला आवर्जून भेट देऊन शुभेच्छा दिल्या। वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाला ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळींची प्रीस्ट इन चार्ज पाळक प्रशांत बनसोडे, सेक्रेटरी सचिन अरसूड, खजिनदार काजलेश लोंढे, विल्यम कॉक्स, बिजामिन निकाळजे, सचिन साबळे इत्यादी, तसेच महिला मंडळ, तरुण संघ, ज्येष्ठ सभासद संघ, संडे स्कूल यांनी विशेष परिश्रम घेतले। प्रभु यीशु के सामर्थ्य नाम में एक बार फिर मैं आप सभी को सलाम कहता हूं और हम प्रभु का धन्यवाद देते हैं कि प्रभु की योजना के अनुसार आज हम यहाँ पर उपस्थित हैं और जितने भी हमारे सम्माननीय जो पदाधिकारी हैं, मैं उन सभी का भी बहुत बहुत सम्मान और उन सबको भी सलाम कहता हूं और हम प्रभु को धन्य कहते हैं कि प्रभु ने ये मौका दिया कि आज हम अपने सेंट फिलिप चर्च के 88 वर्ष को हम पूरा करने पाए हैं। और हम सभी इस बात को जानते हैं कि जब से इस चर्च की स्थापना हुई तब से लेकर अभी तक परमेश्वर ने संभाला, अपनी उपस्थिति प्रभु ने बनाए रखी। हम सारी बातों के लिए धन्य कहते हैं और एक बार फिर मैं ज़्यादा समय ना लेते हुए हमारी संत फिलिप चर्च की पूरी कलीसिया को, कलीसिया के पासवान को और जितने भी सेवक यहाँ पर प्रभु की सेवा कर रहे हैं उनको, पूरी पास्टरेट कमेटी को और कलीसिया के एक एक विश्वासियों को मैं नासिक धर्म प्रांत का मॉडरेटर एपिस्कोपल कमिश्नरी होने के नाते मैं अपनी तरफ से डायसिस के पदाधिकारियों की तरफ से, रेवरेंड रॉबिन की तरफ से, रेवरेंड रुपेश की तरफ से और साथ ही भाई संजय की तरफ से और पूरी एग्जीक्यूटिव कमेटी की तरफ से मैं आप सभी को बहुत बहुत बधाई और शुभकामनाएं देता हूं। और साथ ही साथ हमारे चर्च ऑफ नॉर्थ इंडिया के मॉडरेटर मोस्ट रेवरेंड डॉक्टर पारितोष कैनी और सीनेट के पदाधिकारियों की तरफ से भी एक बार फिर आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। मेरी यही प्रार्थना है कि परमेश्वर हमारी इस कलीसिया के ऊपर हमेशा अपनी आशीष का हाथ बनाए रखे और हमारी ये कलीसिया लगातार उन्नति और तरक्की करती जाए। धन्यवाद। या वास्तूमध्ये संत फिलिप नावाने हे चर्च प्रसिद्ध आहे आणि एक एक आठवण या वास्तूमध्ये आहे आणि या कार्यक्रमासाठी राजस्थानवरून आलेले खास संत, त्यांचं या नाशिक पुण्यनगरीमध्ये मी आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं, नाशिक रोड प्रभाग समितीच्या वतीनं मी त्यांचं प्रथम या पुण्यनगरी स्वागत करतो। अतिशय ही वास्तू जी आहे म्हणजे 1938 साली म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरच हे चर्च आपलं या ठिकाणी झालेलं आहे।
आणि 88 वर्ष पूर्ण होत असताना ज्या ज्या भक्तांनी या ठिकाणी आशीर्वाद घेतला, परमेश्वराची प्रार्थना केली, त्यांना सर्वांनाच निश्चित या ठिकाणी या पवित्र जागेत यश निश्चित प्राप्त होतं. आणि ही वास्तू उभी करत असताना त्यावेळेसच्या ज्या आठवणी ह्या वास्तूमध्ये आहे. आता राहुल भाऊंनी सांगितलं की निश्चित आपण या ठिकाणी नव्यानं उभं केलं गेलं पाहिजे, निश्चित आहे. पण ज्या आठवणी या वास्तूमध्ये संत फिलिप यांच्या आठवणी ज्या आहे, मला वाटतं या आठवणींना भरून निघणाऱ्या आहे. म्हणून एक एक भिंत असेल, एक एक त्याचा दरवाजा असेल, जी आपण कलाकृती बघा ना, त्याचं बांधण्याचं जे कौशल्य त्यावेळेस झालेलं आहे ते आत्ताचा कुठलाही इंजिनियर असो, कुठलाही आर्किटेक्ट ते बांधू शकत नाही. म्हणून याच्यात खूप मोठ्या आठवणी आहेत. आणि यालाच आपल्याला काय करता येईल, अजून याच्यात काय सुधारणा करता येतील त्या आपण त्या ठिकाणी करू शकतो. कारण सर्व सिमेंटचं जंगल आपल्या नाशिकमध्ये झालेलं आहे. आता आपण आज बी पूर्वी लोक नाशिकला थंड हवेचं ठिकाण म्हणून यायचे, पण आता येण्याचं लोकांचं टुरिस्टचं खूप प्रमाण कमी झालं आहे. आता नाशिकचं टेम्परेचर 41, 42, 43 व्हायला लागलं आहे. पण या वास्तूत आपण आत्ता बसलं तरी सुद्धा फॅनची गरज नाही आहे. म्हणजे जे बांधण्याचं जे टेक्निक होतं त्यावेळेस जी कला होती ती त्याच्यासाठीच होती की कुठल्याही गोष्टीचं आपण एवढं थंड वातावरण या वास्तूमध्ये वाटतंय की आपण परमेश्वराच्या दारात आलो आहोत. म्हणून निश्चित आपल्याला या ठिकाणी त्या गोष्टीची जाणीव होती आणि मनाला शांती मिळते. म्हणून ही वास्तू जशी आहे तशीच आपण ठेवूया. पण याच्यात अजून काही सुधारणा करायच्या असतील तर त्याच्यासाठी निश्चित आम्ही नाशिक रोड प्रभाग समिती म्हणून सर्व आमचे नाशिक रोडचे जेवढे नगरसेवक आहेत आम्ही त्या ठिकाणी निश्चित मदत करू. जागेची आम्ही सचिन भाऊ तर आहे, सचिन भाऊ नेहमी काही अडचण असली, झाडाच्या फांद्या असो, काही असो, काय कुठलाही खेळचा कार्यक्रम असला तर निश्चित आम्हाला या ठिकाणी माझी भाचीसुद्धा कोमल पण या ठिकाणी आलेली आहे. सर्वांचं आणि सर्व आदर्श या ठिकाणी आलेले सर्वांचं मी पुनश्च नाशिक नगरीमध्ये खूप खूप स्वागत करतो. आमचे निकाळेजी बी आहे त्यांचंसुद्धा मी आणि सर्व तुमचे जे पदाधिकारी इथले आहेत त्यांचं सर्वांचं मी आणि सर्व भाविकांना पुन्हा या 88 वर्ष या आपल्या वास्तूला झालेल्या त्याच्या मी शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बौद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चर्च या चर्चचा आज वर्धापन दिन. म्हणजे आपण थोडा जरी विचार केला की 1938 साली ह्या चर्चची स्थापना झाली आणि महान संत फिलिप यांच्या नावाने या चर्चची उभारणी झाली. म्हणजे संत फिलिप त्यांनी इटलीमध्ये 1515 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि गरिबांसाठी, पीडितांसाठी एक अनेक त्यांनी शोषित पीडितांसाठी काम केलं आणि ह्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करत असताना अनेक चमत्कार दाखवले. त्या संत फिलिपच्या नावाने हा महान या ठिकाणी चर्च 88 वर्ष झाले. आणि ह्या कार्यक्रमाला बिशप ग्रॅमसन विक्टर सर आलेले आहे. खास ते राजस्थानहून आलेले आहे. महाराष्ट्रातून सुद्धा त्यांच्याकडे चार्ज आहे. त्याचबरोबर आमचे आडी धोंगडे जे कालच आमच्या नाशिक रोड विभागाचे सभापती म्हणून त्यांची निवड झाली. आता जे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत आहे ते रुपेश निकाळे, ते उपाध्यक्ष आहे. माझ्यासोबत आलेले समीर चंद्र मोरे, अनेक जण, संजू लोखंडे, मनीष वडनेरे, आम्हाला ज्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं ते विल्यम्स कॉक्स. खूप आनंद वाटत आहे की आज 88 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपण एक मोठ्या चांगल्या संख्येने, एक अत्यंत भक्तीने, एक आध्यात्मिक वातावरणामध्ये आपण या ठिकाणी जमा झालो. मी आलो त्यावेळेस सकाळपासून या ठिकाणी गायनाच्या माध्यमातून
या ठिकाणी एक अर्थाने प्रबोधन करण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं. खरं तर मी ह्या सगळ्या फादर लोकांना खूप मनापासून धन्यवाद देईन की गेल्या 2000 वर्षाची परंपरा असणाऱ्या ह्या धर्माला आपण अत्यंत नित्या नियमाने सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका या नाशिकोडमध्ये सुरू केलेली आहे. निश्चित एक भविष्यामध्ये ह्या भागामध्ये ह्या जागेवर एक अद्यावत असं मोठं चर्च होणं अत्यंत काळाची गरज आहे. आज मी बघितलं का हे सगळे लहान लहान मुलं, माझ्या लहान लहान मुली, या भविष्यामध्ये हे खरं भविष्य आहे आणि यांच्यासाठी एक अद्यावत चर्च जर करायचं असेल तर निश्चित आम्ही त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे राहू. तर त्याला मग जागेची अडचण असेल, पैशांची अडचण असेल, कुठचीही अडचण असो, आम्ही प्रत्येक अडचणीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहू हा शब्द खरं देण्यासाठी आम्ही आज आलेलो आहे. आजचा दिवस खरं खूप महत्वाचा आहे. आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाबरोबर आज 3 राज्यांना त्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. एक गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र. आणि म्हणून महाराष्ट्र दिवस हा कष्टकऱ्यांचा, कामगारांचा दिवस म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर आज भगवान गौतम बुद्धांची पौर्णिमा आहे, म्हणजे बुद्धांचाही जन्मदिवस आहे. वैशाखी पौर्णिमा असली का त्या दिवशी बुद्धांचा जन्म म्हणून असं साजरा होतो. आणि म्हणून महान बुद्ध, महान येशू या जगामध्ये काय धर्म, काय आपल्या सगळ्यांना सांगितलं, काय संदेश दिला, तर मानवतेचा, प्रेम, दया, करुणा. म्हणून हे महान संदेश देणारे हे सर्व, आज तो दिवस मला असं वाटतं अत्यंत पवित्र आहे. आणि मी आपल्या सगळ्या कमिटीचं मनापासून आभार, धन्यवाद मानेल. आजच्या ह्या पवित्र दिवशी तुम्ही आम्हाला बोलवलं, आमच्यासाठी प्रार्थना केली, आम्हाला आशीर्वाद दिले, समाजामध्ये काम करण्यासाठी आम्हाला ताकद देण्याचा प्रयत्न आपण केला. आणि म्हणून आम्ही आता तुमच्यासाठी कायम उभे राहण्याचा शब्द या ठिकाणी पुन्हा देतो. मी पुन्हा एकदा या चर्चा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. आज चर्चचा हा 88th बर्थडे आहे आणि हा वर्धापन दिनाचा म्हणजे आपण आज साजरा करतोय. पण या साजरा करताना मला असं आठवतं की मी खूप छोटी होते तेव्हा मी या मार्केटमध्ये यायचे आणि मला स्कूलमध्ये जायचं तर मला चर्चसाठी एक वेगळी आवड होती, चॅपलसाठी एक वेगळी आवड होती, कारण की मी बांध स्कूलमध्ये शिकले. तर मी जेव्हा पण लहानपणी असताना मार्केटमध्ये आले की मी चर्चमध्ये एक चक्कर नेहमीच मारून जायचे. आणि माझ्या आई वडिलांनी हा मला लहानपणापासून चर्च दाखवलाय आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण आम्हाला निवडून दिलंय आणि आज ह्या चर्चची सेवा करण्याचा परत तुम्ही आम्हाला सौभाग्य दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे शतशः आभार मानते. आणि ह्या चर्चचे तर नेमके आमच्यावर खूप आशीर्वाद आहे, पण या चर्चच्या बॉडीवर काम करणारे सगळे लोक आहेत आणि तुम्ही सगळे आहे, तुमचं सगळ्यांचं विशिष्ट प्रेम आमच्यासाठी आहे. आम्ही कधीही चर्चसाठी काहीही काम पडलं आणि सरांचं किंवा आयोजकांचं कधीही फोन आला तर आम्ही तत्पर चर्चसाठी आम्ही नेहमी इथे अवेलेबल असतो. परंतु आता कालच आमचे प्रभाग सभापती, आपला प्रभाग 21चे त्यांना सभापती मान मिळालेला आहे आणि ते आपल्या प्रभागाचे असून आज ते नाशिक रोडचे सभापती झालेले आहे. पहिले त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. आणि ते RD काका, हे माझे काका नाही परंतु हे माझे मामा आहे आणि ते नेहमीच सगळ्यांच्या सेवेमध्ये हजर असतात. आपण सगळ्यांनी इथे आम्हाला बोलवलं, यथोचित सन्मान असा दिला, याच्यासाठी मी RD तात्या, आम्ही आणि उपस्थित सगळे नगरसेवक आपलं
मनपूर्वक आभार मानतो आणि चर्चसाठी कधीही काही गरज पडेल तर आम्ही तत्पर चर्चसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी हजर आहोत आणि इथे बोलवलं, 2 शब्द ऐकून घेतले, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.